प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात ही ईश्वराच्या आशीर्वादाने आणि मंगलमय विधीने केली जाते. त्यातील सर्वात महत्त्वाचा आणि पवित्र विधी म्हणजे कलशपूजन. यानंतर हळद, कुंकू, अक्षदा आणि फुलांनी कलशाची मनोभावे पूजा केली. त्यानंतर सर्वप्रथम कलशामध्ये पवित्र जल भरले. त्यानंतर आंब्याची पाने ठेवून श्रीफळ स्थापित केले. आंब्याची पाने जीवनातील चैतन्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे, तर श्रीफळ हे पूर्णत्व, शुभत्व आणि मंगलतेचे प्रतीक मानले जाते. विशेष म्हणजे हिंदू धर्मामध्ये कलशाला अत्यंत पवित्र स्थान आहे. कलशामध्ये सर्व देवी देवतांचा वास मानला जातो. त्यामुळे कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी श्रद्धा आणि भक्तिभावाने कलशाची स्थापना केली जाते. नंतर आपण कलशाची सुंदर सजावट करून घेतली. वातावरण भक्तिमय झाले. मंत्रोच्चार, फुलांचा सुगंध आणि दिव्याचा प्रकाश या सर्वांमुळे हा क्षण अधिकच मंगलमय आणि पवित्र झाला. अशा प्रकारे विधिवत संपन्न झालेले कलशपूजन हे सुख, शांती, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचे स्वागत करणारे आहे. भगवान महादेव आणि माता पार्वती यांच्या कृपेने सर्वांच्या जीवनात आनंद, आरोग्य आणि भरभराट नांदो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना.